So hey, hello everyone, Nikhili this side. In our previous video, we are covered Lambda function using mini project. So त्या व्हिडिओमध्ये आपण इतकं डीप मध्ये तर गेलो नाही, पण तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल की लॅम्बडा फंक्शन काय करते. But Lambda has a many more uses in a real world, especially automation task in a company. For example, office shift start at 8 a.m. We can schedule a Lambda function to run automatically at that time instead of starting it manually. Lambda usually runs when an event trigger. This trigger can come from services like S3 API Gateway Event Bridge. So today we are doing the same thing, understanding the basic concept of a LAMP. There are two types. There are two types, LAMP and LAMP. बट या व्हिडिओमध्ये आपण लॅम्प वरती मिनी प्रोजेक्ट बनवू. I have learned की LAMP architecture one of the most widely used stacks for building web application in industries. So टाइमपास न करता प्रोजेक्ट स्टार्ट करू. पहिल्यांदा ऑफ द कॅमेरा. लॅम्प प्रोजेक्ट. दिस इज द प्रोजेक्ट लॅम्प S3. आपण 3 सर्व्हिसेसचा यूज करणार आहे. S3 क्लाउड फ्रंट अँड RDS त्यासाठी. LAMP standby, L for Linux, A for Apache, and M for MySQL, and P for PHP. सॉरी, आपण इथं Nginx करणार आहे, म्हणजे लॅम्प सर्व्हिस यूज करणार आहे लॅम्प. तर पहिल्यांदा सर्व्हर लॉन्च करू. गो टू द EC2 लॉग इन करा त्याला AWS च्या अकाउंट वरती. लॉन्च इन्स्टन्स. नाव द्या लॅम्प. Amazon इन्स्टन्स टाईप फ्रीच राहू द्या. TPR सिलेक्ट करा. HTTP allow. Instance oneच राहू द्या and then click launch the instance. Back to the instance. रनिंग व्हायची वाट बघा. Windows PowerShell. जर तुम्हाला होस्ट नेम चेंज करायचा असेल तर करू शकता तुम्ही. मी सध्याला नाही करत कारण की स्मॉल प्रोजेक्ट आहे म्हणून कळून जाईल लगेच. आता ह्या सर्व्हिसेस इन्स्टॉल करू आपण. आपल्याला लागणार आहे PHP, FPM, MySQL. PHPचा डाटाबेसला कनेक्ट करतो MariaDB and Nginx. sudo yum update -y. अपडेट झालंय. आता आपल्या जे सॉफ्टवेअर लागणार आहे त्याला इन्स्टॉल करू. त्यानंतर Nginxला स्टार्ट and enable. Then FPMला स्टार्ट and enable. डन. त्यानंतर HTML डिरेक्टरीमध्ये जावा. ते एक टेस्ट पेज क्रिएट करा नाही का. आधी
IP घ्या, रन करा. Nginxचं तर डिफॉल्ट पेज दिसतंय. सो इथे तर काही प्रॉब्लेम नाही. आता आपण PHPचं पेज क्रिएट करू. आता PHP ला हिट करून बघा. म्हणजे जेणेकरून आता पुढे जर कुठे एरर आले ना, PHP मध्येच येणार म्हणजे कोडिंगमध्ये प्रॉब्लेम असतात. Nginx तर बरोबर सर्व्ह करतंय. सो त्यामुळे. आता अपलोड फोल्डर एक क्रिएट करा. देन चेक करा आधी. अपलोड फोल्डर क्रिएट झालाय. त्याला परमिशन्स द्या. 777 सध्याला मी प्रोजेक्टसाठी देतो एक बेसिक अंडरस्टँडिंग म्हणून. पण फुल्ली परमिशन कधी द्यायचे नसतात. डन. त्यानंतर कनेक्ट टू RDS. आपल्याला RDS लॉन्च करायला लागेल. गो टू द RDS. ओपन इन अ न्यू टॅब. डाटाबेस. प्रिव्हियसली आपण सबनेट ग्रुप पण क्रिएट करत होतो. पण सध्याला तो स्मॉल प्रोजेक्ट आहे नाही का समजून घ्यायला की कसं वर्क करतंय. त्यामुळे नुसतं DBs क्रिएट करू आपण. फुल कॉन्फिगरेशन MySQL हेच राहू द्या. फ्री टायर सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला चार्जेस नाही लागणार. डाटाबेसला नाव द्या बेस ॲडमिन सेल्फ मॅनेजमेंट रूट मस्टर्ड क्लास जीपीटो VPC डिफॉल्ट आहे सध्याला तर करण्याची गरज नाही. आता तुम्ही स्वतःचा VPC क्रिएट करून पण इथं त्या VPCच्या अंडर प्रोजेक्ट करू शकता. पब्लिक ॲक्सेस येस करा. सिक्युरिटी ग्रुप पण डिफॉल्टच ठेवा. अवेलेबिलिटी झोन पण डिफॉल्ट अँड देन क्रिएट डाटाबेस. डाटाबेस क्रिएट व्हायला 2 ते 3 मिनिटं लागतात. तोपर्यंत आपण S3 बकेट क्रिएट करू. क्रिएट अ बकेट जनरल पर्पज. नाव द्या याला आणि हे नाव युनिक असलं पाहिजे नाहीतर बकेट क्रिएट होत नाही. बघू हे नाव अवेलेबल असलं तर ठीक आहे. ACL इनेबल करा. इथे प्रोसेस दिल्यात बघा. क्विक रिकॅप म्हणून एक प्रोसेस दिल्यात नाही का? एक स्मॉल ओव्हरव्ह्यू. तर पहिल्यांदा EC2 लॉन्च करा. Nginx, PHP एवढे सॉफ्टवेअर्स इन्स्टॉल करा. त्यानंतर अपलोड फोल्डर क्रिएट करून त्याला परमिशन त्यानंतर S3 बकेट क्रिएट करून ACL इनेबल करा. कारण की आपण पुढे कळेल तुम्हाला का सांगितलं मी असं ते. त्यानंतर RDS क्रिएट करा. देन क्लाउड फ्रंट अँड इन्स्टॉल कंपोजर. तर आता आपल्याला S3 बकेट क्रिएट करायची आहे. देन ACL इनेबल पब्लिक ॲक्सेस देऊन टाका याला. कारण की आपण ज्यावेळेस इमेज अपलोड होईल ना, त्या वेबसाईटने हिट करून आपण डायरेक्ट ब्राउझरवरतीच ॲक्सेस करू पब्लिकली इमेज त्या. बकेट वर्जनिंग करायची असेल करा, नाहीतर नका करू. नॉट अ इश्यू. देन क्रिएट अ बकेट. इथे क्लिक करायचं राहिलं. RDS क्रिएट झालाय तोपर्यंत. अजून क्रिएटिंगच चालू आहे. ओके बकेट तर क्रिएट झाली.
जोपर्यंत डीबी क्रिएट होतोय तोपर्यंत आपण एसडीके इन्स्टॉल करू, एसडीके कंपोजर. तर स्टेप बाय स्टेप कॉपी करा. त्यानंतर sudo डॉट php. समजून घ्या कमांड कशाला यूज होतात, त्यानंतर रन करा. क्रिएट झालंय का बघू. वर्ग कंपोजर वर्ग इन्स्टॉल तर झालं. अजून क्रिएटिंगच आहे. RDSचा एंड पॉइंट भेटलाय का बघू याला आपण. हा भेटलाय. तर मग पासवर्ड टाका आपण दिलेला अँड एंटर. देन त्यानंतर क्रिएट अ डाटाबेस अँड यूज करा त्याला. देन टेबल क्रिएट करा. ही प्रोसेस रन झाली, ही पण झाली. कंपोजर पण इन्स्टॉल झालंय. S3 बकेट पण क्रिएट केली. आता क्लाउड फ्रंट. गो टू द क्लाउड फ्रंट. क्रिएट अ डिस्ट्रीब्यूशन. फ्री वाले सिलेक्ट करा. नेक्स्ट ऑप्शन द्यायला LEMP प्रोजेक्ट. सिंगल वेबसाईट. डोमेन नेम नाही द्यायचा आपल्याला. Amazon S3 आणि इथे प्रायव्हेट काढून टाका, कारण की आपण पब्लिकली ऍक्सेस करणार आहे त्या इमेजला. रिकमेंडेड आहे पण काढून टाका, आपल्याला पब्लिक ऍक्सेस करायचं आहे. बकेटचं नाव हां. नेक्स्ट. प्रिव्हियसली 1-2-3 महिन्यापूर्वी इथं ऑप्शन नव्हता, पण सगळ्यांनाच आता स्टार्टिंग पासून वेब सर्व्हिसेस इन्स्टॉल आहे. याला चार्जेस लागतात. रिव्ह्यू करा अँड क्रिएट डिस्ट्रीब्युशन. आता डिस्ट्रीब्युशन तर क्रिएट झालंय, एनेबल पण आहे. आता नेक्स्ट स्टेप, आपल्याला कोड टाकायला लागेल आपल्या वेबसाईटमध्ये. तर हो PHPचा कोड आहे अँड HTMLचा कोड. तर कॉपी करा सगळा कोड. एक्झिट. sudo nano. आता एवढं लक्षात ठेवा फक्त, ज्यावेळेस तुम्ही HTML पेज क्रिएट करचाल ना, त्यावेळेस इथं जे PHPच्या फाईलला नाव आहे तेच पुढे द्या, नाहीतर एरर येईल, कनेक्ट होणार नाही. तर sudo हे झालं. आता
PHPचा कोड. तर या फाईलमध्ये पण आपल्याला चेंजेस करायला लागतील. इथं ज्या रिजनमध्ये आहे तो रिजन द्या. आता आपल्याला सिक्रेट की आणि की क्रिएट करावी लागेल. तर त्यासाठी गो टू द AC2 सिक्युरिटी क्रेडेन्शियल. क्रिएट ॲक्सेस की. अंडरस्टँड क्रिएट. आणि ही ॲक्सेस की कोणाला द्यायची नसते. मी लगेच डिलीट करणार आहे त्यामुळे नॉट अ प्रॉब्लेम. तर गो टू द फाईल, ते ॲक्सेस की द्या, देन खाली सिक्रेट की. देन सिक्रेट की झाल्यावर खाली या. इमेजची साईज आपल्या मॅक्सिमम 10 MB पाहिजे. देन क्लाउड. इथे बकेटचं नाव टाका, आपण जी क्रिएट केली ना बकेट त्याचं. बकेटचं नाव झालं. आता फाईल पाथ कीबेस. इथं ज्या रिजन मध्ये तुमचं बकेट आहे त्या रिजनचं नाव द्या. माझं आहे स्टॉकहोम मध्ये. तर ऍड इथे बकेटचं नाव द्या. देन त्यानंतर क्लाउड फ्रंट. हे झालं. आता सर्व्हर नेम म्हणजे RDS चा एंड पॉइंट द्यायचा आहे. आपला पासवर्ड आहे रूट रूट. सॉरी, युजर नेम आपला ऍडमिन आहे. अँड पासवर्ड इज रूट रूट. ओके, सेव्ह करा फाईलला.
सी वेबसाईट इज रनिंग. नाव टाका इथे. निखिल. इथे काहीतरी लिहा, नाहीतर इथे जर ब्लँक ठेवलं तर एरर येतो. थांबा तुम्हाला दाखवतो. इमेज अपलोड. एरर आला. पहिल्यांदा काहीतरी भरायचं लागतं. टेस्ट पेज and then upload. 413 रिक्वेस्ट. एंटिटी टू लार्ज. मी फाईलची साईज जास्त आहे माझी. .42 MB बरोबर आहे ना. आपण नॉर्मल कोणती तरी इमेज घेऊन बघू. त्यासाठी स्क्रीनशॉट मध्ये जातो. ठीक आहे. अपलोड. अपलोडिंग S3 एन्काउंटर पॅरामीटर. माझं रिजन चुकलंय बहुतेक बकेटचं. चेक करून बघू. कोडमध्ये इश्यू आहे. upload.php. बघा म्हटलं ना मी तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम येणारच. इथेच इथं हो का, इथं रिजन AP साऊथ नाही, EU ईस्ट असं काहीतरी. सी. आता रन करून बघू. चूज फाईल. तीच होती का बघू बरं. इमेज अपलोड सक्सेसफुल झालंय. मी ते पब्लिक ऍक्सेस का ठेवलेलं, आता आपण ही जर लिंक कॉपी केली ना अँड इथे पेस्ट केली की ती इमेज दिसून जाते. आणि क्लाउड फ्रंटचं URL आणि रेकॉर्ड सेव्ह डाटाबेस मध्ये बघू आता आपण. हो का. एंटर झाली इमेज, लिंक क्रिएट झाली. डाटा तर इथे दिसतोय. आता काय करायचंय आपल्याला. ही प्रोसेस झाली, ही झाली, ही झाली. ठीक आहे, झालंय. क्लाउड फ्रंट ऍप्लिकेशन वर्कफ्लो ऍक्सेस होतोय. ओके डन. हिअर वी डन द स्मॉल मिनी प्रोजेक्ट. आता या सर्व्हिसेस डिलीट मारा. कधी कधी चार्जेस पण लागू शकतात. तसं म्हणायला गेलं तर आपण फ्री टायर वापरतोय, पण लिमिट जर क्रॉस झाली ना तर चार्जेस लागू शकतात. इथे इमेज सेव्ह झाली, पाहू शकता तुम्ही ओपन करून. तर डिलीट द डाटाबेस पहिल्यांदा, कारण की त्याला खूप उशीर लागतो. फायनल स्नॅपशॉट आणि हे दोन डिलीट करा, कारण की EMI क्रिएट होतो आणि आपल्याला बिल लागायला चालू होतं. देन बकेट डिलीट करो. एम्प्टी. पहिल्यांदा एम्प्टी करायला लागतो फोल्डर, त्यानंतर डिलीट होते. परमनंटली डिलीट.
अँड आत्ता डिलीट करून बघा बकेट. डिलीट. बकेट डिलीट. एम्प्टी झाले. स्क्रीनशॉट. क्लाउड डिस्ट्रीब्युशन. आपण फ्री प्लॅन सिलेक्ट केलता. म्हटल्यावर इथं सध्याला तर डिसेबलच करा. डिसेबल झाल्यानंतर ज्यावेळेस आपलं महिन्याच्या एंडिंगचं जे बिल लागतं ना, त्यावेळेस इथं डिलीट ऑप्शन येतो बिल क्लिअर केल्यावर. ते डाटाबेस क्लिअर. अँड मी सिक्युरिटी क्रेडेन्शियल डिलीट मारत. चुकून माझं यूज केलं तर कोणी वाट लागेल ना माझी. ते मग मी अंडरस्टँडिंगसाठी स्मॉल स्केलवर यूज केला या लॅम्प आर्किटेक्चरचा. इंडस्ट्रीमध्ये लार्ज स्केलवर यूज करतात या आर्किटेक्चरचा. जस्ट अ बेसिक आयडिया, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आपण हा प्रोजेक्ट केलता. तर हिअर वी डन अवर प्रोजेक्ट अँड मेक शुअर की माझ्या लिंक्डइन आणि गिटहब अकाउंटला तुम्ही फॉलो करसाल, कारण की फ्युचर अपडेट्स माझ्या इथेच येतील. व्हिडिओ बनवण्यात टाईम, वेळ, खर्च सगळाच वाया जातो. तर मी इथे प्रेझेंटेशन म्हणजे पी-पी-टी वगैरे क्रिएट करतो इथे स्टेप बाय स्टेप की प्रोजेक्ट कसा इम्प्लिमेंट केलाय. तर तुम्ही ह्याला पण रेफर करू शकता. अँड मेक शुअर की लाइक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्स फॉर व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत राहिल्याबद्दल. सो लेट्स बाय. टेक केअर. हॅव अ नाईस डे.